चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरुवात करणार आहे 12th महाराष्ट्र बोर्डच्या मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट पासून. ठीक आहे बाळांनो, आज आपण जो चॅप्टर इथे घेणार आहे त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर बद्दल मला काहीतरी बोलायचं. सर काय बोलायचंय तुम्हाला? मॅथमॅटिकल लॉजिक हा सगळ्यात विचित्र चॅप्टर आहे मॅथ्स मधला. तुम्ही म्हणाल सर कसं काय, हा मॅथ्स मधला विचित्र चॅप्टर कसं काय आहे? बाळांनो, हा मॅथ्स मधला विचित्र चॅप्टर यासाठी आहे बिकॉज इट इज ओनली वन ऑफ द चॅप्टर की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचं नॉलेज खूप जास्त लागणार आहे मॅथ्स पेक्षा जास्त. तुम्ही म्हणाल सर कसं काय? येस, मॅथमॅटिकल लॉजिक बरेचसे टीचर हा चॅप्टर आहे ना फर्स्ट टाइम शिकवताना, म्हणजे मॅथ्स फर्स्ट टाइम शिकवताना पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक पासून सुरुवात नाही करत. ते डायरेक्टली सेकंड चॅप्टर मॅट्रायसिस वगैरे अशापासून सुरुवात करतात. बट आपण हाच चॅप्टर आता पहिल्यांदा शिकवायला उचलणार आहोत आणि हाच चॅप्टर पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे व्यंकटेश स्वामी आणि आपण सुरू करत आहे मॅथ्सचे 12th महाराष्ट्र बोर्डचे लेक्चर्स. यामध्ये आपल्याला एक्झाम ओरिएंटेड सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. कोणत्या चॅनलवर? तुम्ही योग्य चॅनलवर आहात, वी स्मार्ट नेक्स्ट जेन. ठीक आहे, तर चला आज आपण जो टॉपिक सुरू करतोय त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता या चॅप्टर मध्ये सर आपल्याला काय काय शिकायला भेटणार? पहिल्यांदा एक समरी, एक लिस्ट, एक कंटेंट आपण लिहून घेऊया. सो फ्रेश पेजवर तुम्ही नोट्स बनवायला सुरुवात करा. पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये कंटेंट आहे कंटेंट मध्ये आपण बघणार आहे की टोटल आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघणार आहे स्टेटमेंट. बाळांनो, स्टेटमेंट आपण पहिल्यांदा शिकणार आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे बाळांनो लॉजिकल कनेक्टिव्स. त्यानंतर बाळांनो आपण शिकणार आहे क्वांटिफायर्स. ठीक आहे, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, पण मी इथे क्वांटिफायर्स लिहितोय. ठीक आहे, नंतर आपण शिकणार आहे बाळांनो पॅटर्न्स आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, तर आपण शिकणार आहे याच्यामध्ये पॅटर्न्स अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्यानंतर बाळांनो आपण शिकणार आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. बाळांनो त्यानंतर आपण लास्ट पॉइंट याच्यामध्ये शिकणार आहे वेन डायग्राम. ठीक आहे, वेन डायग्राम. हा सगळा तुमचा पूर्णपणे कंटेंट आहे या चॅप्टर मधला, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टर मधला. आता आपण वन बाय वन चॅप्टर मधल्या कंटेंटला शिकायला सुरुवात करूया. एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे. फुल फास्ट ट्रॅक असणार आहे का? नाही बाळांनो, ही फास्ट ट्रॅक टाईप जरी असली तरी सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली असं फील होईल की यार सरांनी रेग्युलर बॅच पेक्षा ही डिटेल मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. ठीक आहे, तो फर्स्ट टॉपिक आपला आहे बाळांनो स्टेटमेंट. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. स्टेटमेंट. आता स्टेटमेंट बद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय बाळांनो. स्टेटमेंट, आता स्टेटमेंट बद्दल मी ज्या पण तुम्हाला नोट्स देणार आहे किंवा त्याची पण जी पण काही अंडरस्टँडिंग देणार आहे ती अंडरस्टँडिंग एकदम करेक्ट तुमच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे. ठीक आहे, आपण पहिला टॉपिक सुरू केलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामध्ये पहिला कंटेंट आपण बघतोय स्टेटमेंट. ओके बाळांनो, रेडी राहा. तर स्टेटमेंट बाळांनो दोन टाईपचे असतात. पहिले आहे असर्टिव्ह स्टेटमेंट आणि दुसरा जो टाइप आहे त्याचा आहे तो डिक्लेरेटिव्ह. आता समजून घ्या की असर्टिव्ह स्टेटमेंट कोणाला म्हणतात आणि डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट कोणाला म्हणतात. असर्टिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय बाळांनो? जे आपण कॉन्फिडेंटली बोलतो ना त्याला म्हणतात असर्टिव्ह स्टेटमेंट. सर असर्टिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय? असर्टिव्ह स्टेटमेंट म्हणजे जे आपण कॉन्फिडेंटली बोलतो त्याला आपण काय म्हणतो? असर्टिव्ह स्टेटमेंट. आणि जे आपण डिक्लेअर करतो त्याला म्हणतो आपण डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? अनाउन्स करणे बाळांनो. ठीक आहे, आता सर आम्हाला एकदम
याचं एक शॉर्ट सिंपल लॉजिक द्या, शॉर्ट सिंपल एक नोट्स बनवून द्या की सर स्टेटमेंट म्हणजे काय. सीधी बात, नो बकवास. याच्यामध्ये एकदम डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. स्टेटमेंट म्हणजे बाळांनो अ सिंपल स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, simple statement is one, simple statement is one, simple statement is one which convey the information, convey, wait, आता इथे कन्वे पासून थांबा, कन्वे द इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट. यामध्ये दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहे, इन्फॉर्मेशन आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे फॅक्ट. झेपलं. पहिली गोष्ट मी काय दिलेली आहे, स्टेटमेंट इज असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह. आता असर्टिव्ह म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असर्टिव्ह म्हणजे मी सांगितलं तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलणे. एखादी गोष्ट मी जर कॉन्फिडेंटली बोलत असेल तर ती स्टेटमेंट असते. आता याचे एक्झाम्पल आपण भरपूर घेणार आहे बाळांनो, डोंट वरी. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, अनाऊन्स करणे. ठीक आहे, अनाऊन्स करणे याला म्हणतात डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. ठीक आहे सर, अनाऊन्स करणे एखादं एक्झाम्पल घ्या ना. एक्झाम्पल आपण भरपूर घेणार आहे. पहिल्यांदा आपण हे नोट्स बनवूया, असर्टिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सिंपल लॉजिक गोष्ट लिहून दिली की सिंपल स्टेटमेंट इज वन विच कन्वे, आता इथे मी स्टॉप घेतलाय, विच कन्वे. कन्वे पासून आपल्याला बाळांनो काय लिहायचंय, कन्वे पासून आपल्याला लिहायचंय, आता मी पेन चेंज करतोय, कन्वे द इन्फॉर्मेशन, कन्वे द इन्फॉर्मेशन और सम फॅक्ट, और सम फॅक्ट, और सम फॅक्ट. सर असं नाही करणार, आम्हाला काहीतरी एक एक्झाम्पल द्या, त्याशिवाय आम्हाला मजा नाही येणार. एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो. आता मी इन्फॉर्मेशन कन्वे करण्याचं एक स्टेटमेंटचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. फर्स्ट ऑफ ऑल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अर्थ सूर्याभोवती फिरते. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. भाई साहब, हे काय, हे स्टेटमेंट आहे. कसं काय स्टेटमेंट आहे सर, हे जे सेंटेन्स आहे, हे जे एक सेंटेन्स आहे ते कन्वे करतं इन्फॉर्मेशन, विच कन्वेइंग द इन्फॉर्मेशन. भाई साहब, इन्फॉर्मेशन सांगते अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. हे काय होतं याच्यामध्ये की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. यु नो प्रदक्षिणा, प्रदक्षिणा मीन्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ठीक आहे सर, हे जे स्टेटमेंट आहे, हे जे सेंटेन्स आहे, हे कन्वे करते का, काय कन्वे करते, हे इन्फॉर्मेशन कन्वे करते भाई साहब. आणि इन्फॉर्मेशन जर कन्वे करत असेल त्याच्यामुळे इट इज अ स्टेटमेंट. म्हणजे सर जर मला स्टेटमेंट बघायचं असेल तर दोन गोष्टी मला इम्पॉर्टंट आहेत. दोन गोष्टी कोणत्या इम्पॉर्टंट आहेत, पहिली गोष्ट मला त्या स्टेटमेंट मध्ये चेक करायचं आहे की ते स्टेटमेंट एक कन्वे करतंय का इन्फॉर्मेशन, किंवा ते फॅक्ट सांगत आहे का. फॅक्ट और इन्फॉर्मेशन, फॅक्ट और इन्फॉर्मेशन. भांनो, आय होप तुम्हाला कळालं असेल मी आता काय बोललो आहे ते. ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेतो. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का तुकडा रहता है. सर काय तुम्ही गाणं म्हणायला लागला, नाही बाळांनो, नालायकांनो लक्ष द्या. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. सर हे स्टेटमेंट आहे का. बाळांनो, मी एक इन्फॉर्मेशन कन्वे करतोय. माझ्या समोरच्या, मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, इन्फॉर्मेशन कन्वे करतोय. सर इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट. समझ में आया. ठीक है, और एक एग्जांपल ले लो सर. सर स्टेटमेंट जे आहे, आता आम्हाला कळालं की दोन गोष्टी इन्फॉर्मेशन आणि फॅक्ट जर सांगत असेल तर काय असणार बाळांनो, इट इज अ स्टेटमेंट. वी स्मार्ट नेक्स्ट जेन इज द बेस्ट कॉमर्स क्लासेस फॉर 11th-12th महाराष्ट्र बोर्ड. हे मी सेंटेन्स तुमच्या समोर ठेवलं, हे स्टेटमेंट आहे का सर. फॅक्ट सांगताय तुम्ही, फॅक्ट. सो फॅक्ट सांगताय म्हणजे काय, इट इज अ स्टेटमेंट. जेव्हा मी एखादी गोष्ट फॅक्ट सांगतोय तर इट इज अ काय, स्टेटमेंट. ओके सर, सेंटेन्स येणार, त्याला स्टेटमेंट आहे का आपल्याला चेक करायचंय. जर ते स्टेटमेंट आहे तर मग पुढे करायचं काय, पुढे बाळांनो बघायची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू. ओके सर, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, नेक्स्ट टॉपिक बाळांनो.
म्हणजे आपल्याला सर एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्हाला सांगा सर ह्यामध्ये क्वेश्चन्स कसे येणार. बाळांनो पहिल्यांदा तुम्हाला एक सेंटेन्स येणार. ओके, एक सेंटेन्स ते देणार. त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला चेक करायचे की बाळांनो हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे का. स्टेटमेंट आहे. जर स्टेटमेंट असेल तर त्याची नेक्स्ट स्टेप ट्रूथ व्हॅल्यू काय असणार. ट्रूथ व्हॅल्यू. बाळांनो नेक्स्ट स्टेप काय असणार. ट्रूथ व्हॅल्यू. ओहो सर ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची तेच आपण आता शिकणार आहोत. तेच आपण आपल्या नोट्स मध्ये आता आपण लिहून घेणार आहोत. बाळांनो प्लीज आता लिहून घ्या ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू मध्ये दोन पार्ट आहेत. एक असणार ट्रू, दुसरी असणार फॉल्स. म्हणजे काय सर ते सेंटेन्स जर स्टेटमेंट आहे त्यानंतर याचे ट्रूथ व्हॅल्यू मध्ये दोन पार्ट येणार. एक असणार त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, दुसरी असणार त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू कशी हुडकायची ते आपण नेक्स्ट शिकणार आहोत. सो ट्रूथ व्हॅल्यू मध्ये काय लिहायचंय. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये लिहायचंय बाळांनो आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये लिहायचंय दोन पार्ट. पहिली ट्रू, दुसरी फॉल्स. ट्रू साठी आपण लिहिणार आहे ट्रू साठी आपण लिहिणार आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिनोट करणार आपण ग्रीन टी. सर पेपरमध्ये ग्रीन कलरच्या पेनाने टी लिहायचं का नाही नालायकांनो. मी इथे अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला यूज करते. ट्रूथ व्हॅल्यू टी. फॉल्स असेल तर त्याची असणार एफ. झेपते. ओके. सो ट्रूथ व्हॅल्यू दोन टाईपची असते. एक असणार ट्रू किंवा दुसरी असणार फॉल्स. ओके डन. चला पुढे आता एक एक्झाम्पल घेऊया. सर आत्ताच तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं होतं अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. ठीक आहे. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन हे आम्हाला कळलं की इट इज अ सेंटेन्स कन्वेइंग द इन्फॉर्मेशन. दॅट्स वाय इट इज अ स्टेटमेंट. बट सर व्हॉट अबाउट द ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे सर आम्हाला याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. आता ट्रूथ व्हॅल्यू मला तुम्हीच सांगा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. झूप झूप झूप. हे ट्रू आहे का फॉल्स आहे. बाळांनो तुम्हाला पण माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते आणि हे ट्रू आहे. त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार टी. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार टी. एक एक्झाम्पल आपण आपल्या नोट्स मध्ये खाली घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी इथे घेतो एक्झाम्पल. अर्थ revolves around the sun. Earth revolves around the sun. Earth revolves around the sun. आता याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी. ट्रू. सर अजून एक एक्झाम्पल घ्या. सन राइजेस फ्रॉम द वेस्ट. सन राइजेस फ्रॉम द वेस्ट. इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट. व्हाय सर. इट इज कन्वेइंग फॅक्ट. नो इट इज कन्वेइंग इंफॉर्मेशन. ओके इट इज नॉट अ फैक्ट. इट इज कन्वेइंग इंफॉर्मेशन ओनली. फॉर एग्जाम्पल अब सन राइज होता है वेस्ट से. सन राइजेस फ्रॉम वेस्ट. बाळांनो मला तुम्ही सांगा की हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. द स्टेटमेंट इज इटसेल्फ अ फॉल्स बट इट इज अ कन्वेइंग इंफॉर्मेशन. दैट्स व्हाई इट इज अ स्टेटमेंट. दैट मीन्स इट इज अ स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ वैल्यू इज फॉल्स. बेटा जी अब दूसरा एग्जाम्पल लिखो. ये एग्जाम्पल फर्स्ट. अब दूसरा एग्जाम्पल. दूसरा एग्जाम्पल अपन लिखेंगे. दूसरा एग्जाम्पल सर क्या है. सन राइजेस फ्रॉम. सन राइजेस
फ्रॉम वेस्ट. सन रायझेस फ्रॉम वेस्ट. बाळांनो मला सांगा या एक्झाम्पल मध्ये सन रायझेस फ्रॉम वेस्ट, मला सांगा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय. मग हे आन्सर कसं लिहायचं सर. सर स्टेटमेंट आहे. येस स्टेटमेंट आहे. व्हाय इट इज अ स्टेटमेंट. बिकॉज इट इज कन्वेइंग information. If it is conveying information, then it is statement. Khatam. Statement because it is conveying information. Conveying information. Conveying information. ठीक है. So it is statement. But sir, मुझे आप बताओ कि ये इसका ट्रूथ वैल्यू क्या है. सर मला सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय आहे याची. ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू, ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू फॉल्स. फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू काय असणार याची. फॉल्स. का ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असणार. बिकॉज द स्टेटमेंट कन्वेइंग इन्फॉर्मेशन इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट, बट द ट्रूथ व्हॅल्यू is false because that statement is false. ओके चलो अपन आगे बढ़ते हैं और सारे एग्जांपल्स लेते हैं. आपण पुढे वळूया आणि थोडेफार एग्जांपल्स बघूया. ठीक आहे चला पुढे. एक्झाम्पल्स बाळांनो एक्झाम्पल्स घेऊया आपण आता मस्तपैकी. एक्झाम्पल काय. एक्झाम्पल एक्झाम्पल्स. ठीक आहे एक्झाम्पल्स आपण आता घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल. द सन राइजेस इन द ईस्ट. द सन राइजेस. सन राइजेस इन द ईस्ट. सन राइजेस इन द ईस्ट. सन राइजेस इन द ईस्ट. मला सांगा हे ट्रू आहे का फॉल्स आहे. बाळांनो पहिली गोष्ट इट इज अ स्टेटमेंट ऑर नॉट. मला हे सांगा बाळांनो कोणतीही गोष्ट जर इन्फॉर्मेशन कन्वे करत असेल तर इट इज अ स्टेटमेंट. सिंपल गोष्ट. आता ती इन्फॉर्मेशन राईट असो किंवा रॉंग असो. फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये हे जे स्टँड आहे याचा कलर येल्लो आहे. कोणता कलर आहे याचा. येल्लो आहे. इट इज अ स्टेटमेंट. येस इट इज अ स्टेटमेंट. बट सर इसकी ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रूथ व्हॅल्यू काय. फॉल्स बिकॉज इट इज अ व्हाईट. व्हाईट आहे ना नाले का नो. तर कलर ब्लाइंड आहात तुम्ही. ठीक आहे चला पुढे एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल. आता हा जो पेन आहे या पेनचा कलर मी म्हंटल की रेड आहे. या पेनचा कलर काय रेड आहे. हे स्टेटमेंट आहे. यस स्टेटमेंट. कन्वेइंग इन्फॉर्मेशन. कन्वेइंग रॉंग इन्फॉर्मेशन इज द ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. कळतंय. झेपलं. चला पुढे. सन रायझेस इन द ईस्ट. मला सांगा याची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू सर काय असणार. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असणार. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इज अ ट्रू. टी फॉर ट्रू. ठीक आहे. सेकंड. द स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह. ओहो. सेकंड. द स्क्वेअर ऑफ a real number is negative. The square of real number is negative. काय असणार याची ट्रूथ व्हॅल्यू. सर ट्रूथ व्हॅल्यू सर पहिले स्टेटमेंट आहे का. स्टेटमेंट राहायचं. इन्फॉर्मेशन कन्वे होतीये रॉंग कन्वे होतीये रॉंग इन्फॉर्मेशन आहे. ट्रूथ व्हॅल्यू त्याची असणार फॉल्स. बट इट इज अ स्टेटमेंट. फॉल्स. फॉल्स. थर्ड. सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑड. सम ऑफ टू ऑड नंबर इज ऑड. एक एग्जाम्पल. ऑड विषम संख्या. ऑड 3. सम ऑफ टू ऑड नंबर 3 + 3 6. सर 6 ऑड नंबर है. नहीं 6 का इवन नंबर है. सो द ट्रूथ वैल्यू इज फॉल्स. थर्ड एग्जाम्पल. द सम ऑफ टू ऑड number
इज ऑड. ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. एफ ब्रॅकेटमध्ये एफ. बाळांनो ऐका, पूर्ण गोष्ट नीट समजून घ्या. हे जे लेक्चर आहे याचा फायदा आपण कसं करून घेऊ शकतो, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बाळांनो तुम्ही कुठे पण क्लासेस लावा, कुठे पण क्लास करत आहात करा, मला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला काय गोष्ट सांगतोय ना हे नीट पद्धतीने ऐका. बाळांनो तुमचे आता प्रिपरेशन चालू आहे. कसं असतं की आपल्याला एक्झामच्या बिफोर डे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी उद्या परवा एक्झाम आहे आणि मला एक्झाम ओरिएंटेड एक नोट्स हव्या की ज्या नोट्स मी फक्त वाचल्या तर त्याच्यामध्ये इझी पासून डिफिकल्ट सगळ्या टाईपचे व्हेरिएशनचे क्वेश्चन आन्सर्स हवेत आणि मला प्रॉपर त्याचा गायडन्स पाहिजे. प्रॉपर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर त्याचं मला आन्सर काढता यायला पाहिजे. एक नोट्स पाहिजे ना, स्वतःची नोट्स. आता जनरली काय होतं, तुम्ही कुठे पण क्लासेस करा, ते लोक काय करतात की स्वतःचा फोटो छापतात पहिल्यांदा छापडीवर, यु नो छापडी, फर्स्ट पेज, त्याच्यावर माझा फोटो मस्तपैकी असणार, मॅथ्स व्यंकटेश स्वामी, आतमध्ये असणार अख्खच्या अख्खं महाराष्ट्र बोर्डचं टेक्स्ट बुक, कलर वेगळा, ठीक आहे, डिंग 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 डिंग, निंजा टेक्निक. सो आपल्याला ही गोष्ट नाही करायची. आपल्याला काय करायचं बाळांनो की तेच टेक्स्ट बुक आपल्याला छापायचं नाहीये. आपल्याला ज्या नोट्स बनवायच्या त्या नोट्स कशा असल्या पाहिजेत की उद्या माझी एक्झाम आहे, परवा माझी एक्झाम आहे, मी त्या नोट्स वाचल्या वाचल्या, मला इझी पासून, सरांनी मीडियम टाईपचे पण प्रॉब्लेम घेतले, डिफिकल्ट टाईपचे पण प्रॉब्लेम घेतलेत, ऍडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम घेतलेत, सरांनी हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवत गेली आहे आणि पूर्ण प्रॉपर मला बिफोर एक्झामच्या नोट्स रेडी करून दिलेत. हे असलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही हे लेक्चर बघताय. कळतंय का मला काय म्हणायचंय? प्रत्येक गोष्टीचा काहीतरी आउटपुट निघाला पाहिजे ना. तुम्ही आता जे तास याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार, या तासाचं मी तुम्हाला आउटपुट सांगतो की काय भेटतं. आय होप कळालं असेल माझा पॉइंट. चला पुढे. सो आता याच्यानंतर या एक्झाम्पल नंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. चला पुढे एक्झाम्पल घेऊया आपण. फोर्थ एक्झाम्पल, सम ऑफ अपोजिट अँगल, या सम ऑफ अपोजिट अँगल, sum of opposite angles in cyclic rectangle is 180 degree, is 180 degree. आता हे स्टेटमेंट आहे का? मी तुम्हाला 10 वेळा सांगितले बाळांनो, कन्वेइंग इन्फॉर्मेशन इट इज अ स्टेटमेंट. बट ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे याची? याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे बाळांनो, ट्रूथ व्हॅल्यू, एक सेकंड क्या हो गया ये, हा, याची ट्रूथ व्हॅल्यू मला सांगा काय असणार आहे? ट्रू. याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ट्रू, ट्रू टी. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. स्टेटमेंट, फर्स्ट टॉपिक आपण शिकला स्टेटमेंट. स्टेटमेंट मला परत एकदा रिवाइज कम ऑन. स्टेटमेंट काय असतं? दोन टाईपचे स्टेटमेंट असतात. पहिला असर्टिव्ह, दुसरा डिक्लेरेटिव्ह. पहिला असर्टिव्ह, दुसरा डिक्लेरेटिव्ह. स्टेटमेंटची डेफिनेशन काय? अ स्टेटमेंट इज अ सिंपल स्टेटमेंट कन्वेइंग इन्फॉर्मेशन ऑर सम फॅक्ट, इन्फॉर्मेशन. आता ती इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन बाळांनो राईट पण असू शकते, रॉंग पण असू शकते. इन्फॉर्मेशन, फॅक्ट असतात, बट इन्फॉर्मेशन मे बी राईट और रॉंग, राईट. सो स्टेटमेंट नंतर नेक्स्ट पॉइंट आपला येतो ट्रूथ व्हॅल्यू. कोणता येतो? ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये बाळांनो परत दोन पार्ट आहेत. फर्स्ट पॉइंट ट्रू, दुसरा पॉइंट फॉल्स. फर्स्ट पॉइंट ट्रू, दुसरा पॉइंट फॉल्स. फर्स्ट पॉइंट ट्रू, दुसरा पॉइंट फॉल्स. चला, स्टेटमेंट तुम्हाला एक्झाम मध्ये देणार, सेंटेन्स देणार. बेसिकली तुम्हाला विचारणार स्टेटमेंट आहे, येस. स्टेटमेंट नंतर तुम्हाला विचारणार ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू आहे, फॉल्स आहे, क्वेश्चन. कळत आहे? आता आपण दोन टाईप बघितले, स्टेटमेंट बघितला, ट्रूथ व्हॅल्यू बघितला. स्टेटमेंट बघितला, ट्रूथ व्हॅल्यू बघितला. चला पुढे. सर मग सगळे सेंटेन्स स्टेटमेंट असतात का? काही सेंटेन्सचे टाइप्स पण असतात बाळांनो. नेक्स्ट आपल्याला तीच गोष्ट बघायची. दुसरा टाइप आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. लेट्स सी टाइटल, इम्पेरेटिव्ह
सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय असतात? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ते सेंटेन्स की ज्याच्यामध्ये बाळांनो कमांड आहे, ऑर्डर आहे किंवा रिक्वेस्ट आहे. कमांड आहे, ऑर्डर आहे किंवा काय रिक्वेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्यासाठी कोणी पाणी आणेल का? पाणी माझ्यासाठी बाळा तू पाणी आणतोस का? रिक्वेस्ट. आणतोस का? उठ माझ्यासाठी पाणी आण. ऑर्डर. पाणी आणतोस का? रिक्वेस्ट. उठ पाणी आण. ऑर्डर. नहाने जा नहाने. चंपकलाल, जेठालाल. ऑर्डर. नहाने जाओगे क्या आप? रिक्वेस्ट. रिक्वेस्ट, ऑर्डर, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. रिक्वेस्ट, ऑर्डर, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. क्या बात है सर, डान्स झाला. रिक्वेस्ट, ऑर्डर, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. रिक्वेस्ट, ऑर्डर, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक है, चलो एक एग्जाम्पल. डोंट टच माय फोन. डोंट टच माय फोन. ऑर्डर. इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. गोली बेटा मस्ती नहीं. ऑर्डर. इंपेरेटिव्ह सेंटेन्स. अब एडवाइस भी उसमें आता है बाळांनो. कसे? कमांड, ऑर्डर किंवा ऍडवाइस. कमांड, ऑर्डर किंवा ऍडवाइस. कमांड, ऑर्डर किंवा ऍडवाइस असेल इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ऍडवाइस. ऍडवाइस, बच्चों पढ़ाई करो. ऍडवाइस, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. बच्चे पानी ला. रिक्वेस्ट, प्लीज पानी ला. रिक्वेस्ट. बच्चे पानी ला. ऑर्डर. ठीक है, इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ओके. तो बच्चों अब इसमें आपण क्या करेंगे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला लिहून घ्यायचंय. इंपेरेटिव्ह सेंटेन्सची डेफिनेशन एकदम क्रक्स मध्ये बनवलेली आहे. एनी सेंटेन्स. एनी सेंटेन्स. एनी सेंटेन्स which convey. Which convey. Which convey. Sir, convey what? First, order. Second, request. Third, what? Command. Or advise. Advise. अब अगर एक सेंटेन्स में जर एखाद्या सेंटेन्स मध्ये ऍडवाइस असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, ते सेंटेन्स काय असणार? इंपेरेटिव्ह सेंटेन्स. ओके, चलो एग्जाम्पल. फटाफट से एग्जाम्पल लिखेंगे आप. फटाफट से एग्जाम्पल लिखेंगे बच्चा. फटाफट से एग्जाम्पल लिखेंगे. चलो एग्जाम्पल. फर्स्ट एग्जाम्पल. Don't ever touch my phone. Don't ever touch my phone. It is request or command? It is order. It is order. So it is what? Imperative sentence. So it is what? Imperative sentence. Second example. Write down the second example. Remember me. Remember. मुझे याद रखना. When we are parted. कहीं भूल न जाना. मुझे याद रखना. मुझे याद रखना. मुझे याद रखना. मुझे याद रखना. रिक्वेस्ट. It is a request. Request. Request, that's why it is a imperative sentence. परदेसी परदेसी जाना नहीं, जाना नहीं, मुझे छोड़ के. रिक्वेस्ट, इंपेरेटिव सेंटेंस. रिक्वेस्ट, इंपेरेटिव सेंटेंस. चलो फर्स्ट अप, फटाफट से रिवाइज. फर्स्ट सर हमने क्या देखा?
हमने आज देखा, आपण आज काय पाहिलं, आज आपण पाहिलं. स्टेटमेंट, स्टेटमेंटचे दोन टाइप, फर्स्ट असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह. परत स्टेटमेंट्स मीन्स व्हॉट, स्टेटमेंट्स मीन्स अ सेंटेन्स विच आर कन्वेइंग द इंफॉर्मेशन और सम फैक्ट. अब इंफॉर्मेशन राइट और रॉन्ग हो सकते हैं, इंफॉर्मेशन राइट आणि रॉंग असू शकतात. त्याच्यामुळे पुढे काय असणार, ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये दोन पार्ट, ट्रू, फॉल्स. कम ऑन, नेक्स्ट. ट्रूथ व्हॅल्यू नंतर आपण काय बघितलं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोण, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर दोज सेंटेन्स विच कन्वे कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट और एडवाइस. ओके, नेक्स्ट. अब आपण पुढे जाऊया. आता मला सांगा, आता नेक्स्ट टॉपिक आपल्याला जो बघायचा आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओहो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बाळांनो काय असतं, आता लक्षात घ्या. ज्या पण सेंटेन्स मधून आपल्या भावना स्पष्ट होतात. ओहो, भावना. भावना काय सर, ऐका. फॉर एक्झाम्पल, मी जर समजा एखादी गोष्ट बघितली आणि माझ्या भावना व्यक्त केल्या त्या सेंटेन्स मधून. फॉर एक्झाम्पल, मी चाललो होतो रस्त्याने, अचानक एक सायकलवाला चालू होता आणि त्याच्या पुढे आला अचानक ट्रकवाला, दोघांची. ओ माय गॉड, हे माताजी. हे काय, हे आहे तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे माताजी, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. भावना व्यक्त होत आहेत. ओ माय गॉड, भावना व्यक्त होत आहेत. ओ माय गॉड, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओहो, पोरं म्हणत असतील, सर कोणत्या बिझनेसमध्ये आला तुम्ही. सर मॅथ शिकवत होता आणि हे काय चालू आहे. बाळांनो, फर्स्ट चॅप्टर, मॅथ्सचा फर्स्ट चॅप्टर. मॅथमॅटिकल लॉजिक is illogical chapter. Sir, it is a statement conveying information. Sir, truth value, no comments. Exclamatory sentence. First, any sentence which convey emotions, it is exclamatory sentence. It is exclamatory sentence. Exclamatory sentence. Okay, अब exclamatory sentence. सर, याचा काही शॉर्टकट आहे का, आम्हाला कसं कळणार की समोरचा व्यक्ती जो सेंटेन्स करतोय त्यातून भावना व्यक्त करतोय का नाही व्यक्त करत. एक एक्झाम्पल, एक शॉर्टकट सांगतो बाळांनो तुम्हाला. ज्या पण सेंटेन्सच्या एंडला एक्सक्लेमेटरी मार्क असेल, इट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. इट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कम ऑन, ठीक आहे. इट इज ऑलवेज ends with exclamatory mark. It is always ends with exclamatory mark. Okay. Sir, example. What a beautiful day! Exclamatory. Emotions. Sir, एक example. I am angry! Exclamatory mark. Emotion. You did a great job, buddy! Exclamatory mark. Emotion. Sir, अजून एक. You won the prize! Exclamatory mark. Emotion. That is a huge success! Exclamatory mark. Emotion. That is a huge whale! Exclamatory mark. Emotion. बस सर, समझ में आ गया. याचा एकदम शॉर्टकट सांगतो बाळांनो तुम्हाला. फक्त आणि फक्त शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आहे, संपला विषय. लावा ताकद. एक्सक्लेमेटरी मार्क, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी मार्क, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. ते याच्यावरनं मला आठवलं,
जर तुम्ही रील बघत असाल तर याचं हे कोणतं मीम आहे तुम्हाला माहित असेल की कमेंट करा, कमेंट आणि एक्सक्लेमेटरी मार्क द्या. आता बाळांनो आपण काय काय बघितलं, आपण पहिल्यांदा बघितलं सेंटेन्स. करेक्ट. सेंटेन्स मध्ये दोन पार्ट. फर्स्ट असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. सेंटेन्सची डेफिनेशन आपण बघितली. स्टेटमेंटची डेफिनेशन, अ सेंटेन्स विच आर कन्वेइंग द इन्फॉर्मेशन इज कॉल्ड स्टेटमेंट. ठीक आहे. स्टेटमेंट नंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला बाळांनो, ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू असते काय बाळांनो, आपण ट्रूथ व्हॅल्यू मध्ये बघितलं की ट्रूथ व्हॅल्यू असते काय, तर ट्रूथ व्हॅल्यू असते ट्रू किंवा फॉल्स. त्यानंतर आपण सेकंड बघितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी व्यक्त केलेल्या असतात. फर्स्ट कमांड, सेकंड ऑर्डर, थर्ड रिक्वेस्ट, फोर्थ ऍडवाइस. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपण बघितले. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स साठी जास्त डोकं लावायची गरज नाहीये बाळांनो. मस्त पैकी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. शेवटी काय असणार बाळांनो, एक्सक्लेमेटरी मार्क. लास्टला काय असणार, एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, डन. आय होप कळत असेल तुम्हाला. आय होप हे कळलं असेल तुम्हाला. येस ऑर नो. ओके, लास्ट पॉइंट. नेक्स्ट याच्यानंतर आपण बघणार आहोत इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ओहो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय असतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जे सेंटेन्स, जे स्टेटमेंट क्वेश्चन करतात, जे सेंटेन्स क्वेश्चन करतात ते काय असतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. क्या आपके टूथपेस्ट में नमक है, क्वेश्चन मार्क, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. रोडी बनेगा, तू बनेगा रोडी, क्वेश्चन मार्क, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Why are you so unhappy? Interrogative sentence, question mark. Question. Where do you want to go today? Question mark. Interrogative sentence. Okay. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एकदम इझी आहे. डोकं लावायची गरजच नाहीये, कारण की या दोन्ही गोष्टी एक चिन्हांपासून आपल्याला ओळखू शकतो आपण. की बाळांनो, जर तुमच्या पूर्ण सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असेल तर तुम्ही काय म्हणणार, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. जर तुमच्या पूर्ण स्टेटमेंटच्या नंतर एक क्वेश्चन मार्क असेल तर तुम्ही काय म्हणणार, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तो आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला प्रॉपर नोट्स काढायचे. तर ती नोट्स कशी बनवणार आपण, लिहून घ्या त्याच्या खाली. फर्स्ट, an interrogative sentence, an interrogative sentence that asks question, ask a question. Oh, an interrogative sentence that asks a question, it usually, second point, it usually ends with a question mark, ends with a question mark. तुम्हाला माझं शिकवलेलं समजतंय. क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी, नो सॉरी, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. एग्जाम्पल बेटा जी, एग्जाम्पल लिखो. एग्जाम्पल. फर्स्ट, why are you so unhappy? क्यों हो सैड, करोगे कुछ मैड. सेकेंड, where do you want to go today? Where do you want to go today? Where do you
want to go today? Question mark. Question mark, interrogative. Exclamation mark, exclamation mark, exclamatory. Question mark, interrogative. Exclamation mark, exclamatory. Done. ठीक आहे. एक्झाम्पल लास्टला तुम्ही लिहू शकता अजून एक एक्झाम्पल. व्हॉट इज युअर नेम? कमेंट करके बताओ. व्हॉट इज युअर नेम? ठीक आहे. ओके, डन. आय होप तुम्हाला कळालं असेल. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ओपन सेंटेन्स पासून सुरुवात करणार आहे. त्यानंतर आपण या तुमच्या टेक्स्ट बुक मधले सगळे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुमचा लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा लाईक माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एक एक्सक्लेमेशन मार्क टाका. ओ माय गॉड, व्हॉट अ ब्युटिफुल लेक्चर! एक्सक्लेमेशन मार्क. ठीक आहे. चलो बाय बाय गाईज, बाय बाय. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या आपण या चॅप्टरमध्ये स्टेटमेंटला अजून थोडंसं पुढे घेऊन जाऊया आणि तुमच्या बुक्स मधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बाय.